बातमी पुण्यातून आहे। पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये एकूण 13.29% पाणीसाठा आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत 21% कमी पाणीसाठा आपल्याला पाहायला मिळतोय। गेल्या वर्षी आजच्या तारखेला चारही धरणं मिळून 34.87% इतका पाणीसाठा होता। जूनच्या पहिल्या 3 आठवड्यात पावसाने दडी मारल्यामुळे धरण पाणलोट क्षेत्रात कमी पाणीसाठा दिसतोय। धरणांमध्ये कमी पाणीसाठा आणि पाऊस नसल्यामुळे पुण्यावर सध्या पाणी टंचाईचं संकट आहे। पुण्यातील सर्वाधिक महत्त्वाचं धरण असलेल्या खडकवासलामध्ये 25% पाणीसाठा आहे। तर पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या कमी पाणीसाठा आपल्याला पाहायला मिळतोय। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 21% कमी पाणीसाठा आहे। पुणेकरांवर आधीच पाणी कपात लादण्यात आलेली आहे आणि जर पाऊस लांबला तर पाणी कपात कदाचित वाढू शकते। खडकवासलामध्ये सुद्धा कमी पाणी आहे। 13.29% पाणीसाठा चारही धरणांमध्ये मिळून आहे। राज्यातल्या प्रमुख शहरांना पाणी पुरवठा करणारी धरणं आटलेली आहेत। पाणी कमी आहे आणि त्यामुळे प्रमुख शहरांमध्ये सुद्धा पाणी टंचाई आहे। पाणी कपातीचा सामना त्यांना करावा लागतोय। एल निनोच्या सावटामुळे यंदाचा मान्सून लांबलेला आहे। 15 ते 17 दिवसांपेक्षा अधिक काळ मान्सून लांबलेला आहे। 7 जून नंतर खरं तर पाऊस सर्वदूर महाराष्ट्रामध्ये पोहोचतो, पण अद्यापही मान्सूनने महाराष्ट्र व्यापलेला नाहीये। मुंबईमध्ये आज काही ठिकाणी पाऊस बरसलेला असला तरी सुद्धा अजून महाराष्ट्र व्यापायला बराच अवधी जाणार आहे आणि त्यामुळे जेवढा पाणीसाठा शिल्लक आहे तो जपून वापरण्याचं नियोजन प्रशासनाला करावं लागतंय।